डिअर स्टुडंट, आज आपला ह्या लेसनचा हेरिडिटी आणि इव्होल्युशन या लेसनचा लास्ट टॉपिक आहे. दॅट आर ह्युमन इव्होल्युशन. ह्युमन कसं इव्हॉल्व झाले, अगोदर ते काय होते आणि ते काय झाले, आपण आज ह्या लेक्चरमध्ये बघणार आहे. खूप इंटरेस्टिंग टॉपिक होणार आहे आणि लास्ट पॉइंट असणार आहे. तर लगेच स्टार्ट करूया. मग हे पहा, फर्स्ट आहे. आता फर्स्ट काय झालं माहितीये का, 7 करोड इयर आहे. 7 करोड इयर आहे. काय झालेलं आहे, डायनासोर डिसॅपियर. डायनासोर अर्थ वरून डिसॅपियर झाले. का झाले तुम्हाला माहित असेल. आणि ॲट दॅट टाइम मंकी लाईक ॲनिमल इव्हॉल्युशन झालं. कोणाचं? मंकी लाईक ॲनिमल. अँड दे आर लुक लाईक आता इथं फोटो लिहिलेला आहे पहा, लेमुर्स सारखे ते दिसायला लागले. मग तो छोटासा असा, त्याला सेफ्टी आहे, तो झाडावर राहायचा, लेमुर्स सारखा दिसायला लागले. क्लिअर आहे हे पहा. अँड सेकंड वन, आता सेकंड पॉइंट मध्ये आपण एक्सप्लेन केलेले 4 करोड इयर आहे. टेल ऑफ दीज कोणाची? मंकी लाईक ॲनिमल जो आहे, टेल डिसॅपियर. त्या ॲनिमलचं टेल तुटून गेला, शेपटी तुटून गेली. अगोदर शेपटी होती, तो मंकी लाईक दिसत होता, नंतर त्याची शेपटी तुटून गेली. अँड इम्प्रुव्हमेंट इन हँड्स, त्याच्या हँडमध्ये इम्प्रुव्हमेंट झाली. ब्रेन इनलार्जमेंट इन ब्रेन इनलार्ज झाला, त्याचा ब्रेन सुद्धा इनलार्जमेंट झाली ब्रेनमध्ये. आणि ते लुक लाईक एप सारखे दिसायला लागले. ते कसे होते? त्यांचं नाव आहे इजिप्तोपिथेकस. पहा ते कसे दिसतात. इजिप्तोपिथेकस म्हणजे शेपटी नसलेला मंकी होते, मंकी शेपटी तुटली आणि ते कसे दिसतात. त्याचं नाव आहे इजिप्तोपिथेकस. क्लिअर आहे, सिंपल आहे. आपण त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट 2 करोड इयर अगो काय झालं? ॲप्स वेअर इव्हॉल्व्ड एव्हरीवेअर. सगळीकडे एप्स दिसायला लागले. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, ड्यू टू चेंज इन क्लायमेटमध्ये चेंज झाला. ड्राय इन्व्हायरमेंट, क्लायमेटमध्ये चेंज झाला, इन्व्हायरमेंट पूर्ण ड्राय झाला. अँड फॉरेस्ट स्टार्ट टू डिक्लाइन. फॉरेस्ट डिक्लाइन व्हायला लागले. फॉरेस्ट डिक्लाइन व्हायला लागली, इन्व्हायरमेंटमध्ये चेंज व्हायला लागला. जे एप्स झाडावरती राहायचे ते जमिनीवर राहायला लागले. दे लिव्ह ऑन लँड. सिंपल आहे, क्लिअर आहे. आणि नेक्स्ट काय झालं, देअर लुंबार बोन स्टार्ट टू डेव्हलप. लुंबार बोन म्हणजे असा जो स्ट्रेट इकडचा बॅक साईडचा जो बोन असतो तो डेव्हलप व्हायला स्टार्ट झाला. देअर लुंबार बोन डेव्हलप इन सच अ वे दॅट दे स्टार्ट टू स्टँड इरेक्ट पोस्चर. म्हणजे असे स्ट्रेट थांबायला लागले. स्ट्रेट थांबायला लागल्यामुळे काय झालं, अगोदर ते 4 पायावर चालायचे म्हणजे पुढचे हात, पण नंतर ते 2 हँड्स बिकम फ्री. त्यांचे हँड्स फ्री झाले. देन हँड्स फ्री झाले म्हणजे त्यांना यूज करण्यासाठी हँड्स फ्री झाले. And that ape was Ramapithecus. Ramapithecus is the first human-like animal. Afterward, this ape grown up in size and more intelligent. They were found in South Africa about 40 lakh year ago. म्हणजे 40 lakh year ago साऊथ आफ्रिकेमध्ये हे ॲप्स काय झालं, मोर इंटेलिजंट अँड ग्रो इन साईज. साईजमध्ये पण वाढले आणि त्यांचे इंटेलिजन्स पॉवर पण वाढला. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे. अबाउट 20 lakh year ago ह्युमन लाईक ॲनिमल स्टार्टेड टू अपियर. म्हणजे माणसासारखे ॲनिमल्स दिसायला लागले. दॅट आर द मेंबर ऑफ होमो. सिंपल आहे. अबाउट 15 lakh year ago ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोस्चर. म्हणजे ते स्ट्रेट चालायला लागले. अँड दे वॉज इव्हॉल्व्ड इन चायना अँड इंडोनेशिया इन एशियन कॉन्टिनेंटमध्ये ते इकडे तिकडे दिसायला लागले, स्ट्रेट चालायला लागले. इरेक्ट पोस्चर होता म्हणजे स्ट्रेट होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचंय इव्होल्युशन ऑफ अपराइट मॅन कंटिन्यू इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन. जो अपराइट मॅन होता त्याचं डेव्हलपमेंट होत गेलं, ब्रेन पण डेव्हलप होत गेला. अँड देन इट इन्व्हेंट फायर. मग त्याने फायरचं इन्व्हेन्शन केलं. त्याच्यानंतर फायरचं इन्व्हेन्शन झालं. असं मग फायरचं इन्व्हेन्शन झाल्यानंतर तर मग मजाच मजा. ओके, नेक्स्ट. And then about 50,000 year ago first wise man evolved. शहाणा माणूस तयार झाला. कोण होते ते शहाणे माणसं? होमो सॅपियन अँड नेअँडरथल विथ अ वेल डेव्हलप्ड ब्रेन पण वेल डेव्हलप होता. अशी ह्युमन बिंग्स तिथून स्टार्ट झाली.
And about 10,000 years ago, wise man practicing agriculture, हे शहाणी झालेली माणसं होमोसॅपियन हे नेदरथल काय करायला लागले, शेती करायला, प्रॅक्टिसिंग ॲग्रिकल्चर, रेअर कॅटल्स, गाईंना गाई म्हशी शेळ्या मेंढे जे काही आहे ते पाळायला लागली. अँड स्टॅब्लिश सिटीज, मग तिथून सिटीज फॉर्म झाली, मोठे मोठे सिटीज फॉर्म झाले. सिंपल आहे, इथपर्यंत कळलं असेल. सिंपल आहे. आता आपण येतोय आपल्याकडे, आपण जिथे आहोत तिथे येतोय. अँड अबाउट 5,000 years ago, आर्ट ऑफ रायटिंग डेव्हलप, रायटिंगचं आर्ट स्किल डेव्हलप झालं. कधी? 5,000 years ago. रायटिंग लिहायला शिकले, ड्रॉइंग करायला शिकले, पेंटिंग करायला शिकले. ओके. मॉडर्न सायन्स तयार झाला. किती? 400 years ago मॉडर्न सायन्स तयार झाला. न्यू नवीन इन्व्हेन्शन, हे जे आपण बघतो, आपण सायंटिस्ट वगैरे जे स्टडी करतो ना, ते सायंटिस्ट 400 years ago झाले. 200 ago तर मोठे मोठे इंडस्ट्रीज, कंपनी, इंडस्ट्री मोठे मोठे फॉर्म झाले. आणि नाउडेज आपण आता, ओके, हे असं माणसाचं इव्होल्युशन मीन्स ह्युमन इव्होल्युशन असं चालत आलं इथंपर्यंत जिथं आपण आता आहोत. आलोय आपण आत्ता प्रेझेंटमध्ये आलोय. आत्तापर्यंत आपण पास्टमध्ये होतो, आता प्रेझेंटमध्ये आलोय. छान वाटत असेल प्रेझेंटमध्ये येऊन, है ना? तर अगोदर काय, जंगलात फिरा, इकडे फिरा, तिकडे फिरा, हे ते काय काय होतं. ओके ओके, सिम्पल लाईक दिस आपला सायन्स पार्ट 2चा फर्स्ट लेसन कंप्लीट झालेला आहे. थँक्यू. कीप वॉचिंग.